आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे तूळ राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे। या महिन्यामध्ये प्रकृती आपली जी आहे ती योग्य प्रमाणात संतुलन आपलं राहील। खूप थंड पदार्थ किंवा अतिउष्ण पदार्थ याचा आपल्याला त्रास होऊ शकतो, म्हणून खाण्यातनं हे पदार्थ टाळा। ट्रिपला वगैरे जाणार असाल कुठे बाहेरगावी तर अशा थंड ठिकाणी जाण्याचा टाळा, किंवा गेलात तरी योग्य काळजी घ्या। अशा जर गोष्टी आपण जर लक्षपूर्वक केल्यात तर आपल्याला चिंता करायचं प्रकृतीविषयी काही कारण नाही। तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपलं उत्पन्न आणि खर्च दोन्ही समसमान राहतील, म्हणजे त्यांचा योग्य तो मेळ जो आहे तो आपण बसवू शकाल आणि तो बसेल। पण ते मॅनेज करणं आपल्या हातात आहे आणि त्याकडे आपण कटाक्षाने लक्ष द्या, कुठलंही व्यस्त प्रमाण होऊ देऊ नका। शिक्षण क्षेत्रात जी मंडळी आहेत जी शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी या महिन्यामध्ये जरा जोर लावा। म्हणजे आपल्या बाहेरच्या युनिव्हर्सिटी, इंडियातल्या बाहेरच्या युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्यांचा शोध घ्या, आपल्यासाठी योग्य काय ते बघा। असं सगळं होमवर्क जे आहे ते तुम्ही या महिन्यात कंप्लीट करून ठेवा, म्हणजे जेव्हा तुमच्या परीक्षेचा रिझल्ट वगैरे लागेल तेव्हा तुम्ही लगेच तुमचं काम सुरू करू शकता। म्हणजे शिक्षण घेणाऱ्या मंडळींना प्रगती चांगली आहे आणि फक्त त्यांनी त्यांचं होमवर्क वेळच्या वेळी करून तयार ठेवायला हवं। जे विद्यार्थी शालेय शिक्षण किंवा उच्च शिक्षण घेत आहेत, महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत, त्यांनी या महिन्यामध्ये फिकीर बाळगू नका असं मी म्हणणार नाही, पण तरीसुद्धा सावध राहा। आणि सावध राहिलं तर त्यांना आपला योग्य तो जो आपण अभ्यास केलेला आहे त्याच्यापासून आपल्याला निश्चित फायदा दिसून येत आहे। उत्तरार्ध जो आहे तो आपल्यासाठी विशेष चांगला आहे। परदेशी जाणाऱ्या मुलांनी विशेष प्रयत्न करायला हरकत नाही। तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये गुप्त कटकारस्थान जी आहेत त्यांना ओळखा, कारण काही गोष्टी गुप्तपणे आपल्या मागे कारवाया चालू आहेत किंवा आपल्याला पाडाव करण्यासाठी अशा चालू आहेत। त्याचा योग्य आपण शोध घ्या, ओळखा आणि त्यानुसार त्यांचं योग्य जजमेंट घेऊन त्यांना तिथेच थांबवायचा आपण प्रयत्न करायला हवा। तूळ राशीच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या पार पाडण्याकडे आपला कल असू द्या, कारण काही वेळेला आपल्याकडून दुर्लक्ष होत आहे त्या गोष्टींकडे असं दिसतं। ज्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या आपण टाळू नका, त्या जबाबदाऱ्यांचा योग्य तो सन्मान राखा, वृद्धांचा आपल्या घरातील सन्मान राखा आणि त्यांच्याकडे योग्य लक्ष देऊन त्यांच्याकडे त्यांचा पाठपुरावा करून ज्या काही त्यांची आवश्यकता आहेत त्या योग्य वेळेत पूर्ण करा। तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की नोकरी करणारे जे व्यक्ती आहेत त्या नोकरी करणाऱ्या मंडळींना थोडा उशिरा न्याय मिळेल असं दिसून येत आहे। म्हणजे आपण चांगलं काम करताय, केलेलं आहे, पण त्याच्याबद्दल शाबासकी मात्र उशिरा मिळणार आहे। तर खूप हायपर होऊ नका किंवा उतावीळ होऊ नका। आपल्या कामाचा आदर निश्चित राखला जाणार आहे, पण त्याच्यासाठी थोडा वेळ आहे, तो वेळ आपण द्या आणि थोडंसं संयम ठेवा असंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन। उद्योगधंदा करणारे, स्वतःचा उद्योग करणारे असे जे लोक आहेत त्यांना या महिन्यात मी असा सल्ला देईन की तुम्ही स्वतः या महिन्यामध्ये मोठी गुंतवणूक टाळा। छोट्या गुंतवणूक छोट्या प्रमाणात करायला 2 ते 4 टप्प्यात करायला हरकत नाही, पण एकदम मोठी गुंतवणूक करणं या महिन्यात आपण टाळावं, कारण त्यामध्ये स्ट्रेस लेवल तुमची वाढेल आणि त्याबद्दल तुम्हाला त्रास होईल। तर ही गोष्ट तुम्ही करता येण्यासारखी आहे ती अवश्य करा। तरुण मुलं जी आपले विवाहाचे प्रयत्न करतायत किंवा कुठेतरी आपलं जुळवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना या महिन्यात अनुकूल वातावरण आहे।
बऱ्याच महिन्यांची असलेली ओळख जी आहे ती आता अशा गोष्टीत परिवर्तन होऊ शकते, म्हणजे लाईफ पार्टनर म्हणून परिवर्तन होऊ शकते या महिन्यात. पण त्यासाठी ओळख मात्र काही काळापासून असायला हवी. तर अशा ओळखीचंच किंवा अशा मैत्रीचंच तुमच्या लाईफ पार्टनरमध्ये रूपांतर होऊ शकतं. अगदी 4-8 दिवसात भेटलेल्या लोकांना खूप काही मोठी उमेद किंवा इच्छा आसक्ती ठेवता येणार नाही. तर हा जो डिफरन्स आहे आपण लक्षात घ्या आणि त्या दृष्टीने आपली पावलं टाका की आपले जे विवाहादी योग आहेत ते या महिन्यामध्ये फायनल होऊ शकतात किंवा त्यासाठी उत्साहाचं वातावरण तुम्हाला मिळू शकतं. तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपले परिवाराव्यतिरिक्त आपले जे हितचिंतक आहेत त्यांच्यापासून आपल्याला विशेष लाभ होणार नाही. म्हणजे काही वेळेला आपल्याला आपले हितचिंतक आपल्याला मदत करतात असंही दिसून येतं, पण हितचिंतकांपासून आपल्याला केवळ सल्ले मिळतील, प्रत्यक्ष मदत मिळण्याची शक्यता या महिन्यात दिसत नाही आहे. तर त्याकडे खूप आशा लावून आपण थांबू नका किंवा आपला वेळ वाया घालवू नका असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. हे होतं तूळ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.